चला चला. चला बाय, मी निघतो. काका या ना. अरे नाही, इथे पार्किंगला जागा पण नाहीये की नाही, आणि मला महत्वाचं काम आहे. हा खरंच थांबतोस का सुबोध? नाही, तुला माहिती आहे ना मला काम आहे. चला मी येतो, आणि तुम्ही दोघं छान करा. हा आणि मला सांगा घरी आल्यावर. हा चलो बाय. हो नीट जा. हो हो. मी करते. ओके, चला चला. अरे हाय, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय मग झाली स्पीचची तयारी? करून तर घेतली, आता बघूया काय बोलतोय ते. छानच बोलणार. तयारी तुम्ही करून घेतली म्हणजे प्रश्नच नाही, नाही का? जायचं मग आता आपण आज. चला. हीच आहे ना कम्प्लीट फाईल? येस सर. शुअर? या. ठीक आहे, विचारा तुमच्या सरांना. मी जाऊ का त्यांना भेटायला? सर ही इज नॉट देयर. अरे गुरु बद्दल बोलतोय. येस सर, गुरु सर इज नॉट देयर इन द केबिन. ते गॅदरिंगला गेलेत अथर्वच्या स्कूलमध्ये. काय? गुरु गेला गॅदरिंग साठी अथर्वच्या शाळेत? सर आय एम ऑल्सो शॉक्ड ॲट दिस. आता गॉड नोज त्यांच्या मनात काय. खरंच गुरुचं ना कधी कधी काहीच कळत नाही. बट एनिवेज गुड, तिथे गेलाय तो तर. सर गिव्ह इट टू मी. नाही नाही, ये, मला जरा तुझी मदत लागेल. ये ना. ओके, गुरु सर गॅदरिंगला गेलेत का? हा सॅम बोल. ऐक ना, मला ना तुला काहीतरी सांगायचंय. म्हणजे मी आता जेनी आणि आनंदला असं बोलताना ऐकलं की गुरुनाथ सर अथर्वच्या शाळेत गेलेत, त्याच्या गॅदरिंगला. व्हॉट? हो, ऍक्च्युली मलाही गुरुनाथ सरांचं ना काहीच कळत नाहीये. त्यांना नक्की तुझ्या बरोबर राहायचंय की राधिका बरोबर? हो, मला सकाळी त्याच्या वागण्यावर डाऊट येतच होता. एनिवे, मी तुला फक्त अलर्ट करायला फोन केला. दॅट्स इट. या, थँक्स सॅम. बाय बाय. ओके, बाय. काय चाललंय तुझं? राधिका, असं सतत दरवाजाकडे बघितल्यामुळे गुरु येणार आहे का? त्याला त्याच्या कामापुढे ना काहीही सुचत नाही. अथर्वचं गॅदरिंग, स्नेह संमेलन, काहीही फरक पडत नाही त्याला. अगं पण रेवती, अथर्वला आता फरक पडतोच ना. त्याच्या गॅदरिंगला त्याचे बाबा आले नाही तर वाईट नाही का वाटणार त्याला? हा विचार गुरुनी करायला नको.
कहते हैं दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए। लेकिन क्या हम भारतीय में वो दम है? अगर है तो क्यों देखते हम विदेश का सपना? क्या वे पूरा नहीं करता स्वदेश अपना? उम्मीद करते हैं हमारी इस नाटिका से आपको इस प्रश्न का उत्तर जरूर मिलेगा। धन्यवाद। नमस्कार. आता आपल्या समोर येतोय आमच्या शाळेचा एक अतिशय हुशार आणि गुणी विद्यार्थी अथर्व सुभेदार. तो आपल्या समोर माय फॅमिली या विषयावर थोडंसं बोलणार आहे. तर टाळ्या वाजवून स्वागत करूयात अथर्व सुभेदारचं. अथर्व बोल बोल, स्पीक स्पीक.